मराठा आरक्षणासाठी गेले काही महिने सुरू असलेलं आंदोलन मुंबईच्या वेशीवर धडकल्यावर या आंदोलनावर तोडगा निघाला असे दाखविणे आवश्यक होतेच। ती आवश्यकता सरकार आणि आंदोलक या दोघांनाही होती। त्यासाठी आंदोलनकर्ते आणि सरकार या दोघांस उभय बाजूंनी मंजूर होईल अशा मध्यम मार्गाची गरज होती, कारण या आंदोलकांचा मुंबई प्रवेश सरकारला आणि मुंबई महानगरी या दोघांना पेलला नसता आणि पुन्हा मुंबईत ठिय्या देऊन बसण्याचे आव्हान आंदोलकांसमोर होतं, हे वास्तव। त्याची जाणीव उभयंताच होती, तरी आंदोलन मागे घ्यायचे तर आंदोलकांचा विजय झाला असे दाखवणे यात आवश्यक होते। त्याच वेळी सरकारलाही विजयाचा आनंद मिरवता येणे गरजेचं होतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विजय खेळाचे सादरीकरण उत्तमपणे केले। नेपथ्य तयार होतेच, त्यामुळे या सगळ्यांची यशस्वी सांगता झाली। त्यासाठी या सर्वांचे अभिनंदन। यातून आंदोलकांस मराठ्यांचे तारणहार आणि मुख्यमंत्र्यांस मराठ्यांचा समर्थ उद्धार करता असे म्हणून घेता येईल। ते ठीक, पण ते तेवढ्यापुरते असेल, कारण टिकणारं आरक्षण आहे का हे बघावं लागेल। कारण या यशामागील वास्तव्य आता त्याविषयी सर्व मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळायला हवं असा आंदोलकांचा आग्रह होता। तो मान्य झाला की नाही याच्याविषयी संभ्रम आहे। सरकारने हे मान्य केले असे आंदोलक म्हणतात आणि तसे काही होणार नाही असे सरकार म्हणतं। आंदोलकांच्या समाधानासाठी ही मागणी सरकारने मान्य केली असे समजून घेतले, तरी याची अंमलबजावणी करणार कशी? ती करायची तर ओबीसीच्या ताटात जे आहे त्याचे वाटेकरी वाढवायचे। त्यास ओबीसी का म्हणून तयार होतील हा एक प्रश्न आहे, पण ते तयार आहेत असे मानून हा निर्णय सरकारने घेतला असे मान्य केल्यास प्रश्न त्याच्या अंमलबजावणीत असेल। हे सरकारला माहीत नाही असे अर्थातच नाही, पण हे आंदोलन संपवावे यासाठी काहीतरी केल्यासारखे दाखवणे गरजेचे होते, ते झालं। दुसरा मुद्दा सगळ्या सोयऱ्यांचा, त्यांनाही आरक्षण लाभ देण्याची आंदोलकांची मागणी होती, ती सरकारने मान्य केली। त्यामुळे एका कुटुंबातील एखादी व्यक्ती स्वतःपुरती ओबीसी असल्याचे सिद्ध करू शकली तर त्या व्यक्तीच्या सगळ्या सोयऱ्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळेल। ही बाब कमालीची पण धोकादायक देखील आहे। आधीच आपल्याकडे आरक्षणासाठी जातीची प्रमाणपत्रे मिळवताना मोठ्या प्रमाणावर लांड्या लबाड्या होतात। असे असताना सगळे सोयरे ही नवीन वर्गवारी तयार होणे नव्या वादास आमंत्रण देणारं ठरेल। या सगळ्या सोयऱ्यांची पडताळणी करणार कशी हा सर्वात मोठा प्रश्न। त्यासाठी आवश्यक यंत्रणा सरकारकडे आहे काय हा एक मोठा प्रश्न। आंदोलनाचा सगळा भर अपात्र व्यक्तीस नोकऱ्या मिळतात, पण पात्र मराठ्यांस त्या नोकऱ्या नाकारल्या जातात या भावनिक सत्यात होत्या। भावनेच्या अंगाने सुरू असलेल्या आंदोलनाची सांगता यशस्वी झाली अशी भावना निर्माण व्हावी यासाठी सरकारनेही भावनिक तोडगा सादर केला। या तोडग्याचा अध्यादेश सरकारने सादर केल्याचे आंदोलक म्हणतात, पण तो अध्यादेश नाही, तो केवळ एक संभाव्य अधिसूचनेचा मसुदा आहे असं काही जण म्हणताय। आता या मसुद्यावर 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवल्या जाणार आहेत। त्या कोट्यवधी नाही तर लाखात येतील हे निश्चित। त्यांचा विचार न करणे राजकीयदृष्ट्या परवडणारं नसेल, तेव्हा त्यावर विचार होऊन निर्णय घ्यावा लागेल। आंदोलक म्हणतात तसे ते यशस्वी झाले असतील तर सध्या सुरू असलेले सर्वेक्षण सुरू ठेवण्याची गरजच काय? आंदोलन यशस्वी आणि तरी सर्वेक्षणही सुरू, याच सत्यात या यशाचा मर्यादा दिसतात। त्याकडे दुर्लक्ष करणार हा एक प्रश्न आहे। म्हणून भावनेच्या आधारे मिळालेले यश विचारांच्या कसोटीवर टिकवावं लागेल, हे अधिक अवघड। त्यानंतर ओबीसी हाच मार्ग निवडून मुंबईच्या वेशीवर धडकल्यास आश्चर्य वाटू नये। शेवटी याच मार्गाने काहीतरी मिळवता येते असाच अर्थ निघणार असेल तर प्रत्येक समाज समूह तोच मार्ग निवडणार हे सत्य। तोपर्यंत या आंदोलनाचे यश साजरे करताना थोडंसं थांबून घेतलं पाहिजे। जर या आंदोलनाचं जे यश आहे, जो GR आहे, तो विधानसभेनं पारित केला, पास केल्यानंतर कोर्टात त्याला आव्हान दिले जाईल, तो कोर्टात टिकेल का? मुंबई हायकोर्टात टिकेल का? त्यानंतर तो दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयात टिकेल का? ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत। याआधी देखील जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एसीबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिलं, त्यावेळेसही असाच गाजावाजा झाला। त्यानंतर ते आरक्षण कसंबसं मुंबई हायकोर्टात मराठा हा समूह मागास आहे हे सिद्ध करण्यास राज्य सरकार त्यांना सिद्ध करण्यास ते पात्र ठरलं आणि मराठ्यांचं आरक्षण हे एसीबीसीतून सुरू राहिलं। त्याला आव्हान देण्यात आलं, ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयात। सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकलं नाही। अचानक 4 आयोग स्थापन झाले भारत स्वतंत्र झाल्यापासून। 3 आयोग म्हणतात मराठा ही जात मागास नाही। मग नेमकंच गायकवाड आयोग एकच आयोग कसं काय सांगतोय की मराठा ही जात मागास आहे? यावरून हे आरक्षण रद्द ठरवलं गेलं। दुसरा त्यात मुद्दा होता 50% मर्यादा ओलांडली गेली आहे, ते दुसरं कारण सर्वोच्च न्यायालयाने दिलं। आणि आधी देवेंद्र फडणवीस यांच्या काळात दिलेलं आरक्षण असंच मराठ्यांना फसवून गेलं। आता हे आरक्षण फसून जाणार नाही याची काळजी मराठा समाजातील वकील मनोज जरांगे यांच्यासोबत असलेले मराठा समन्वयक, क्रांती मोर्चा याचे समन्वयक यांनी खबरदारी घेतली पाहिजे। दुसरी गोष्ट,
सरकारनं 16 फेब्रुवारीपर्यंत ह्या मसुद्यावरती किंवा ते सांगता सो कॉल्ड GR वरती हरकती मागितल्या आहेत, त्या लाखांत येतील। त्याचं कारण सर्वात पहिली हरकत ही एकनाथ शिंदे यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री छगन भुजबळ यांची आहे। त्यांनी कालच सांगितलं आहे की या मसुद्यावरती आम्ही आता येणाऱ्या लगेच हरकत घेऊ आणि लाखोंमध्ये या हरकती आम्ही त्या ठिकाणी नोंदवू। दुसरे आहेत गुणरत्न सदावर्ते, ज्या गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील विरुद्ध मराठा समाज आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ही आधीच्या आरक्षणाची केस सर्वोच्च न्यायालयात होती। तेच गुणरत्न सदावर्ते पुन्हा या आरक्षणासाठी कोर्टात धाव घेतील असे त्यांनी सांगितले। आता हे आंदोलन झालं, मनोज जरांगे पाटील यांनी शर्तीचे प्रयत्न करून हे आंदोलन यशस्वी केलं। आंदोलक एवढ्या दूर जाऊन त्यांनी मुंबईच्या वेशीवर सरकारला वेठीस धरलं। सरकार त्यासाठी या सगळ्या गोष्टी मान्य करायला तयार झालं। सरकारनं या गोष्टी मान्य आहेत असं सांगून एक पत्र हे मनोज जरांगे यांच्याकडे सुपूर्द केलं। पण येणाऱ्या काळात हे आरक्षण टिकेल का? त्यात सगळे सोयरे या शब्दाची नेमकी व्याख्या काय आहे? मातृसत्ताक की पितृसत्ताक? शक्यतो पितृसत्ताकच सगळे सोयरे असा आजपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा आणि एकंदरीत आरक्षणासंदर्भात असलेल्या याचिकांचा निकाल आहे। या आरक्षणात ती सगळे सोयऱ्यांची व्याख्या सरकारनं दिली असली तरी ती कोर्टात मान्य होईल का, ती सर्वोच्च न्यायालयाला मान्य असेल का, हे देखील बघणं महत्त्वाचं ठरेल। या व्हिडिओमध्ये इथेच थांबू। तुम्हाला काय वाटतंय, मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक यावेळेस मराठा आरक्षण घेण्यास यशस्वी झाले आहेत का? याबद्दल तुमचं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। आपल्या रोखोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच चॅनलचे व्हिडिओज लाईक करा आणि बेल आयकॉन दिसतंय ते प्रेस करा, त्यामुळे येणारे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील।